नमस्कार। या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर या ठिकाणी एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे। वृत्तपत्राची संगत आणि त्यातून शिकूया विज्ञानाची गंमत। तर ही भक्ती समाधान गंदेवाड या विद्यार्थिनींनी वृत्तपत्रातून न्यूजपेपरमधून असे काही कात्रण ती शोधून आणते आणि त्याचं वाचन करते आणि इव्हन ते वर्गात सुद्धा ते वाचन करते। तर चला त्याच्यातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होईल, एक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल त्यांच्यामध्ये, त्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि एक जसं नाविन्यपूर्ण न्यूज शोधून काढणं किंवा नवीन आपल्यासाठी जे माहीत नाही ते गोष्ट शोधून काढणे म्हणजे एक शोधक वृत्तीसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते। तर अशा प्रकारे या उपक्रमाला या भक्तीच्या माध्यमातूनच आपण चला ऐकून घेऊया। कंबोडिया देशातील मेकांग नदीमध्ये पहिल्यांदा त्याचं हेडलाईन वाचणं। जगातील सर्वात मोठा मासा। कंबोडिया देशामध्ये जगातील सर्वात मोठा मासा सापडला आहे। या माशाचे नाव स्टिंग्रे म्हणजे वाघळी मासा म्हणतात। त्या माशाचे वजन 300 किलो तर लांबी 13 फूट असे आहे। अजून वाचून दाखव ना, वाचून दाखव ते कात्रण दाखव म्हणजे आपण त्याला हे करू, झूम करू। बघा हे अशा प्रकारे आहे, हे नाविन्यपूर्ण माहिती ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर होईल आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा त्याप्रती वाढतो आहे। आणि ही विशेष म्हणजे विज्ञानाशी संबंधितच बातम्या कात्रण आणते आणि ती वर्गात वाचून दाखवते। खरंच तिचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। छान, चाल, काही हरकत नाही। थोडंसं सांगता बातम्याविषयी। देव मासा हा समुद्रातील मोठा प्रजातीचा मासा म्हणून ओळखला जातो, मात्र कंबोडिया देशातील मेकांग नदीमध्ये सापडलेला मासा स्टिंग्रे मासा म्हणजे त्यापेक्षा अधिक मोठा मासा आहे। त्या मासाला स्टिंग्रे म्हणजे वाघळी मासा म्हणतात। अजून काय आहे त्याच्यामध्ये बघा, तो कुठल्या नदीमध्ये सापडला? मेकांग। आणि त्याला नंतर मग पुन्हा कशाच्या मदतीने पुन्हा तिथेच सोडण्यात आलाय? इलेक्ट्रिक स्ट्रिंगच्या मदतीने आहे ना। आणि कोणत्या डॉक्टरकडे म्हणजे सायंटिस्टकडे त्याला पाठवलं होतं रिसर्चसाठी? डॉक्टर होगन। आणि हे होगन डॉक्टर हे गेल्या 17 वर्षापासून कशाचे आहे? वंडर्स ऑफ मेकांग आहे ना। तर या प्रकल्पाशी ते जुळलेले आहे। म्हणजे मेकांग नदीमध्ये जे काही आश्चर्यजनक असं त्या ठिकाणी आहे, तिथलं जीव जंतू म्हणा किंवा मग जलचर प्राणी, तर त्याचा ते अभ्यास करत आहे ना। आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्या माशाला त्या ठिकाणी पुन्हा सुरक्षित सोडण्यात आलेला आहे। आणि याच्या आधी पण एक मासा त्या ठिकाणी सापडला होता 2005 मध्ये थायलंड या देशामध्ये। आणि त्या माशाचं वजन जवळपास त्यावेळेस किती होतं? 181 किलो एवढ्या वजनाचा मासा होता तो सापडलेला। आणि अशा पद्धतीनं ही भक्ती आणखीन एक माहिती शोधून काढली होती, ती पण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया। तू सांग थोडंसं तुझ्याबद्दल। ठीक आहे।